तर 19 डेज चॅलेंजमधून डे 13मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझ्या वडिलांचा वाढदिवस होता. याआधी कधी केक वगैरे नव्हतं कट केलं त्यांचं. तर आज आपण वडिलांचा केक कट करायला जाऊया. मी तरी स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज पण अचानक नाईट करून फर्स्ट शिफ्ट करायला लागली. मग चेंज करून ते DJ वगैरे ऑन करून घेतलं. नेहमी आणि माझी बोबडी वाजायला लागली आणि काय बोलत आहे तुम्हीच ऐका. सो गुड यार मी बोबडा का बोलता? ठीक आहे. सो गुड इव्हिनिंग. ओके गुड इव्हिनिंग. त्याच्यानंतर आता जिमला पण जायचं आहे. सो त्याच्या आधी मला प्री वर्कआउटसाठी आपला ओट शेक्स नेहमी शेक्स शी भाई यार मी काय बोलतो यार मलाच नाही समजत. ठीक आहे आता जाऊ ओट शेक बनवायचा आहे. त्याच्यासाठी दूध नाही माझ्याकडं, बाकी सर्व साहित्य. सो दूध घेऊन येऊ आणि त्यानंतर जिमला जाऊ. मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला केक घेऊन येईल ना तिकडं. ओके निघालो जिमला. मला माहिती मी तो वर्कआउट तयार केला ना तर 2 दिवस झाले मी तो वर्कआउट ट्राय करतो स्वतःच्या बॉडीवर. काही इतकी मजा येते ना वर्कआउट करायला, मजा नाही करत. तुम्हाला मी दाखवेल आता या हफ्त्यात नाही, नेक्स्ट वीकपासून मी वर्कआउट पण दाखवेल. आता जाऊ पहिले केक घेऊ, पप्पाचा केक कट करू. ओके केक घेतला आणि पोचलो घरी. पप्पाला थोडं रेडी व्हायला सांगितलं. मम्मीनी जरा टेबल वगैरे पुसला. पप्पाचा बड्डे असून ही मम्मी पप्पासोबत भांडण करते, काय बोलू आता. मम्मीने आरती वगैरे ओवाळली आणि मग आपण केलं केक कट. मग काय नेहमी आणि नंतर केक वगैरे भरवला आणि पीक वगैरे काढलं. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.